गटातटाचे राजकारणामुळं एक चांगल्या कार्यकर्त्याचा कसा बळी जातो ते दीपाली विवेक वारुळे आणि विवेक वारुळेच्या माध्यमातून दिसतंय. आम्ही हिंदुत्वाचं काम करत आलेलो आहे, आम्ही कोणत्या गटातटामध्ये राहिलेलो नाहीये. त्याच्यामुळं आमची प्रतिमा ही अशीच ठेवलेली आहे. त्याच्यामुळं आमचं तिकीट कुठंतरी कापण्यात आलं. परंतु जनतेमध्ये जेव्हा आम्ही जातो तर जनता आम्हाला म्हणते की हे भारतीय जनता पार्टीने केलेला अन्याय आहे आणि त्या अन्यायाचा आवाज देण्यासाठी तुम्ही अपक्ष उमेदवारी करा. आणि भारतीय जनता पार्टीची एक संस्कृती आहे की पक्षशिस्तचा हा पक्ष आहे. परंतु मला खेद वाटतोय की भारतीय जनता पार्टी जर पक्षशिस्तच्या याच्यावर चालणारा हा पक्ष आहे तर मालेगावामध्ये कुठेतरी या गोष्टीला तिरंजली देण्यात आलेली. या प्रभागामध्ये गेल्या 20 वर्षापासून जी मेहनत करण्यात आली त्याची परिणिती 2017ला भारतीय जनता पार्टीचं एक शीट निवडून आलं आणि ते निवडून आल्यानंतर आमची रूपरेषा या 8 वर्षापर्यंत ही होती की आपले किमान भारतीय जनता पार्टीचे 4 नगरसेवक कसे निवडून येतील यासाठी इथं वार्डाची रचना करण्यात आलेली होती आणि त्याच्यावर आम्ही काम केलं. इथं दुबार नावही होते. 1350 नावं या मतदार यादीमध्ये आता दुबार जे होते ते कमी करण्यात आले. अनेक कामं आम्ही केले आणि करत राहणार होतो. परंतु भारतीय जनता पार्टीने कोणता निकष लावला, हो आम्ही कुठं कमी पडलो याचं जेव्हा आम्ही आत्मचिंतन केलं तर कुठंतरी आमचं वरून यादीमध्ये नाव आलेलं होतं. वरून म्हणजे कसं, गिरीश महाजन या प्रक्रियेमध्ये पालकमंत्री आहेत, त्यांना निवडणुकीची जबाबदारी दिलेली होती प्रमुखाची आणि त्यांनी दिलेलं होतं राहुलजी आहेर यांना, जे चांदवडचे आमदार आहेत देवळा चांदवड मतदारसंघातले, त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आलेली होती. तिथपर्यंत तर ठीक होतं की त्यांनी जे नावं देण्यात आलेले होतं तर माझ्या प्रभागासाठी दीपाली वारुळे यांचं नाव आलेलं होतं. परंतु मालेगावामध्ये रात्री 1:30 वाजता ते नाशिकहून जेव्हा यादी घेऊन आले तर त्या यादीमध्ये दीपाली वारुळे यांचं नाव नाही. आम्हाला सकाळीच कळालं. एबी फॉर्म 3 पर्यंत अंतिम मुदत होती आणि आम्हाला 12:30-1 वाजता असं वाटलं की आमची उमेदवारी कुठंतरी धोक्यात आलेली आणि ज्या व्यक्तीची उमेदवारी देण्यात आली ते दोघी व्यक्ती भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय नव्हते आणि जे नेते आहेत आता भारतीय जनता पार्टीचे प्रमुख जे तिकीट देण्यासाठी जिल्हा अध्यक्ष शहर अध्यक्ष यांचा एक गट आहे आणि नवीन नेते आलेले त्यांचा एक गट आहे. आता गटामध्ये ह्या गटाचं काम जो करत असेल त्याचा रेफरन्स देण्यात आला, त्या गटाचं जो काम करत असेल त्याचा रेफरन्स देण्यात आला. परंतु स्वतः विवेक वारुळे हा गेल्या 20 वर्षापासून जे काम करत आलेले आहे तो कोणत्या गटातटामध्ये काम करत नव्हता. माझ्या कामाचा आणि कार्याचा लेखाजोखा जेव्हा मांडला तर भारतीय जनता पार्टीने पाहिलं की इतकंच जर तू काम सुंदर करत असेल तर तुला आम्ही उमेदवारी देऊ आणि त्यावेळेस आम्हाला प्रदेशाकडनं आलेली उमेदवारी होती आणि त्या उमेदवारीला खरं ठरलो म्हणून जनतेने भरभरून आम्हाला मतदान दिलं. आमचा विजय झाला आणि जेव्हा आम्ही अपक्ष उमेदवारी करतोय तर बंडखोरी हा शब्द जेव्हा आम्हाला लागला तर कुठंतरी आमच्या हृदयाला वाटतं की बुवा आम्ही जर एवढ्या वर्षापासून काम करतोय तर हे कामाची पावती जनतेने एक वेळा दिलीच. आम्ही तर कोणाच्या दारी तिकीट मागायला जात नव्हतो, जनतेच्या दारीच आम्ही विकास काम घेऊन गेलेलो आहे. आमचं तरी काही गोष्टींचं उहापोह झाला नसेल परंतु कामातनं झालेलं आहे आणि जनता आता पुन्हा म्हणते की तुम्हाला आम्ही पुन्हा विजय मिळवून देऊ आणि या विजयाच्या आधारावरच आम्ही पुन्हा भारतीय जनता पार्टीला हे शहरातली जी भारतीय जनता तिला दाखवू की तुमची केलेली निवड ही चुकीची आहे आणि कोणत्या गटातटामध्ये जर कोणी गेलेलं नसेल परंतु भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ राहिलेले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर मुळात ह्या निवड समितीचे जे चेहरे आहेत यांना येणाऱ्या 15 तारखेनंतर 16 तारखेला निकालामध्ये दिसणार. तर त्यावेळेस शोभाताई बच्चाव खासदार होते. त्या खासदारकीच्या वेळेस त्यांनी त्यांचं काम केलं आणि त्यांचे बूथ लावणारे जे कार्यकर्ते होते शोभाताई बच्चावांचे आज त्यांनाच उमेदवारी मिळालेली आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे बूथ लावले डॉक्टर सुभाष भामरेचे आणि त्यांचं काम आम्ही केलेलं होतं. मग निष्ठावंत कार्यकर्त्यावर जर असा अन्याय होत असेल म्हणजे आम्ही कोणाकडे दाद मागावी मग.